डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय प्रवासात अनेक सहकारी होते, पण इतिहासात काही नावं हरवली जातात. आज आपण 5व्या भागात जाणून घेणार आहोत अशाच एका निष्ठावान सहकार्याबद्दल. ते म्हणजे शांताराम आनाजी उपशाम. शांताराम आनाजी उपशाम यांचा जन्म 14 डिसेंबर 1900 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्ले येथे झाला. सुरुवातीला ते मुंबईत शिक्षक म्हणून कार्यरत होते आणि पुढे शिक्षणाधिकारी पदावरही त्यांनी काम केलं. 1924 पासून त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी जवळचा परिचय झाला आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. ते द बॉम्बे शेड्यूल कास्ट इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे सचिव व खजिनदार होते. या संस्थेच्या कामात त्यांनी मोठं योगदान दिलं. 1955 साली स्थापन झालेल्या मुंबई इलाका कनिष्ठ गाव कामगार संघटनेत देखील ते सचिव व खजिनदार होते. याशिवाय त्यांनी बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस याचे व्यवस्थापक म्हणूनही काम केलं आणि काही काळ त्यांनी प्रबुद्ध भारतचे व्यवस्थापनही पाहिलं. 1972 साली महाराष्ट्र शासनाच्या पहिल्या दलित मित्र पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं. 21 जुलै 1975 रोजी मुंबईत त्यांचं निधन झालं. त्यांनी संपूर्ण आयुष्य हे सामाजिक कार्य आणि आंबेडकरी चळवळीला अर्पण केलं होतं. अशा अनेक सहकाऱ्यांच्या योगदानामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ उभी राहिली. अजून अशाच प्रेरणादायी कथा जाणून घेण्यासाठी थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.